झाली तयार रेसिपी अंडा घोटाला। नमस्कार, आज शुभांगी क्रिएशनमध्ये आपण एक रेसिपी बनवणार आहोत, त्याचं नाव आहे अंडा घोटाला। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ही बघा, अंडा घोटाळ्यासाठी आता ही अंडी स्वच्छ धुवून घेतलीत आणि आता पहिली बॉईल करून घेऊया आणि बॉईल होतात तेव्हापर्यंत पुढच्या तयारीला लागूया। ही बघा, आपण तयारी काय घेतली, हे मिरच्या घेतल्यात कापून आणि त्याच्यानंतर कांदा पण बारीक एकदम करून घेतलाय, कोथिंबीर कापली, आलं लसूण ठेचून घेतलंय आणि हे टोमॅटो घेतलंय आणि हे एकदम बारीक केलं। हे बघा, या भांड्यामध्ये असं बारीक करून घेतलंय, एकदम चॉप करून। ह्याच्यामध्ये मस्त बारीक कांदा होते, कांदा टोमॅटो तुम्हाला काय पाहिजे ते एकदम बारीक होऊन जाते, नंतर स्मॅश करायची गरज नाही लागणार, म्हणून एकदम बारीक पहिल्यांदाच करून घ्या। आता कढईमध्ये बटर टाकून घेतलंय, आता कांदा वगैरे टाकूया आपण त्याच्यामध्ये। कांदा, मिरची, आलं लसूण सगळं टाकून घेऊया। एवढ्या बटरवरच ते होऊन जाईल, तेल टाकायची गरज नाही। आणि तुम्ही बारीक मिरची एकदम बारीक केलीत ना तरी चालेल। ही मिरची मी सफेद असल्यामुळे ना जाडी ठेवली, कारण ते खूप तिखट आहे ती। आणि हिरवी मिरची जर बारीक असेल ना तर एकदम टेस्टी लागेल, कारण काय ती तो दाताखाली मिळते तिखट तिखट अशी। हे बघा, हे अंड्यांचं पण आता कवर काढून घेतलंय, आता एकदम बारीक कापून घेऊया ती। आता कांदा परतून झाला, लालसर झाला, आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। हळद हिंग टाकून घेऊया। टाकलं चिकन मसाला, मीठ टाकलं, तिखट आलं, तिखट एवढं तिखट टाकलं। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घेऊया। आता ही थोडीशी ना काळं मिरं पावडर आहे, ही टाकूया। आणि आता हे अंड आपण बारीक केलंय ना ते टाकून घेऊया। कोथिंबीर पण टाकूया। त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकूया आणि पुन्हा थोडा वेळ शिजवूया। आता हे बघा, 5 मिनिटं पण नाही, 2 मिनिटच ठेवूया आणि मग गॅस बंद करूया। तर आता गॅस बंद करूया। आता अंड्याचं ते ऑमलेट बनवून घेऊया। आता थोडंसं तेल टाकूया त्याच्यावर। ह्या तव्यामध्ये दुसरं ऑमलेट बनवून घेऊया। तवा गरम झाला, तेल टाकूया थोडंसं। आता अंडे टाकून घेऊया।
आता आपण याच्यावर टाकूया मीठ. असं सगळीकडे पसरवून टाकूया. आणि आता टाकूया ही मिरा पावडर आहे ना, ही टाकूया. त्याच्यानंतर टाकूया तिखट. त्याच्यानंतर टाकूया हळद थोडीशी. आणि वरती टाकूया कोथिंबीर. बघा झाला तयार आपला अंडा घोटाला. कसा दिसतोय मला कमेंट करून सांगा.